हे ऑल फिटनेस लवर, मी आशिष सातारकर, तुमचा फिटनेस फ्रेंड. आज डे 2 आहे. मला हा फ्रंट लिव्हर होल्ड अनलॉक करायचा आहे आणि 14 दिवस राहिलेत 2026 सुरू होण्यासाठी आणि 2025 संपण्यासाठी. आणि जर तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण ट्राय करा माझ्यासोबत. तुम्ही पण शिकाल नवीन नवीन स्किल्स. आणि मला मेनली तर मला इंस्टाग्रामवर फॉलो करत राहा, कारण इंस्टाग्रामवर मी जास्त ऍक्टिव्ह असतो. माझे जे पण लाईफस्टाईल आहे नवीन नवीन, जर तुम्हाला काय काय शिकायचं असेल तर मला नक्की तुम्ही फॉलो करून ठेवा इंस्टाग्रामवर. तर आता मी पहिला वॉर्मअप स्टार्ट करतो फटाफट, कारण आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, खूप कामं पण आहेत, क्लासेस वगैरे पण घ्यायला जायचं आहे मला. वॉर्मअप मध्ये ना कधी पण तुम्ही ना नेक पासून हँड स्विंग सर्व करून घ्यायचं आहे. आता मी तर काय पूर्ण दिवसच ऍक्टिव्ह असतो, तर मला जास्त प्रॉपर वॉर्मअपची गरज नाहीये, पण ठीक आहे करून घेतो. आणि हँगिंग आहे ना खूप इम्पॉर्टंट आहे. हँगिंग खूप इम्पॉर्टंट आहे. हँगिंग तर तुम्ही कराच आणि पुलअप्स तर तुम्हाला आलेच पाहिजेत. मेल असो की फिमेल, पुलअप्स तर आलेच पाहिजेत तुम्हाला. काल मी खूप प्रॅक्टिस केली आणि मी आता वर्कआउटला जिमला नाही जाणार आहे. पूर्ण फोकस ह्याच्यावरच ठेवणार आहे. बघूया आता माझं किती सेकंड होल होते. मी ऍक्च्युली आता इंस्टाग्रामची व्हिडिओ बनवली जस्ट, तेव्हा तेव्हा माझं झालं 4 सेकंड साठी झालं, पण ते स्ट्रेट नाही होते. असं थोडं कोरला थोडं मी असं वाकून ठेवते. प्रॅक्टिसची गरज आहे, अजून खूप प्रॅक्टिस करायची अजून. आणि जर आपल्या हातामध्ये खूप स्वेटिंग वगैरे होत असेल ना जास्त, तर एकदम देसी उपाय आपला माती लावायची, सरळ माती लावायची. या फिर तुम्हाला एकदमच प्रोफेशनली करायचं, तुम्ही चॉक घेऊ शकता. व्हाईट कलरचा चॉक येतो, तो तुम्ही घेऊ शकता. पहिले तर मला 20 सेकंड होल्ड करायचे, टकअप्स करून वरती नीला लॉक करून. 20 सेकंड झाले नाहीयेत, कारण मी थोडं ऍडव्हान्स करायला ट्राय करतोय. घाई करतोय मी. म्हणून कधी पण लक्षात ठेवा, कुठल्याही गोष्टीमध्ये ना घाई नका करू. थोडं हळूहळू जा, हळूहळू जा. बेसिक्स जेवढं आपलं प्रॉपर असेल ना, जेवढं बेसिक्स आपलं सही असेल ना, तेवढं ऍडव्हान्स इझिली होऊन जाते. 3 सेट्स करायचे आहेत मला ह्याचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. खूप जास्त स्ट्रेंथ यूज होते यार, पण मजा पण येते. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. खूप स्ट्रेंथची गरज आहे, खूप स्ट्रेंथ लागते याच्यामध्ये, खूपच जास्त स्ट्रेंथ लागते. जिम करणं आणि ही स्ट्रेंथ असणं खूप जास्तच फरक आहे या दोघांमध्ये. पण आपल्याला सगळं यायला पाहिजे. आपण ऑलराऊंडर आहेत, आपल्याला सर्वच यायला पाहिजे. नाही येत असेल आपण ट्राय करू, प्रयत्न करू, पण यायला पाहिजे. आणि थोडा गॅप ठेवायचाच आहे, प्रत्येक सेटमध्ये थोडा गॅप ठेवायचाच आहे, कारण हे स्ट्रेंथची कामं चालू आहे. तर स्ट्रेंथ परत रिबिल्ड करण्यासाठी तो थोडासा टाइम गरजेचा आहे, तरच तुम्ही चांगल्याने परफॉर्म होईल. नाही तर मग चांगल्याने परफॉर्म नाही झालं ना, मग तुम्हाला ना थोडंसं म्हणजे असं डिमोटिवेट फील होईल की नाही होते करून. तर थोडा वेळ घेऊन करा, घाई करू नका जास्त. आणि माती यूज कराच ग्रिपसाठी. मातीपेक्षा बेस्ट ग्रिप कशाने देणार नाही तुम्हाला. हे 3 झाले माझे. ह्याच्यानंतर मी आता ना नेक्स्ट आपला व्हेरिएशन आहे
याच्याने काय होते माहिती आहे, आपला कोर आहे ना तो अजून स्ट्रॉंग व्हायला स्टार्ट होतो, अजून स्ट्रॉंग व्हायला स्टार्ट होतो. कारण आता मी जो होल्ड करतोय ना त्याच्यामध्ये ना मी असं ठेवतोय कोर, जे की मला असं ठेवायचं आहे, स्ट्रेट ठेवायचं आहे. असं स्ट्रेट झाला पाहिजे कोर, असं स्ट्रेट झाला पाहिजे. तो स्ट्रेट मला होल्ड नाही करतात कारण कोरमध्ये स्ट्रेंथ नाहीये. ॲप्स असणं म्हणजे कोर स्ट्रॉंग असणं असं नाही आहे. जिचे ॲप्स नसतात ना त्याचा पण कोर स्ट्रॉंग असतो. स्ट्रेंथ आणि मसल वेगवेगळ्या गोष्टी आहेत खूप. 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्हाला दिसत असेल की 10 सेकंडच्या वर मला होल्ड करायला जमत नाहीये. बॉडी पूर्ण आहे ना अशी शेक करते. तर ते स्टार्टला होईल. आज सेकंड डेच आहे माझा, दुसराच दिवस आहे आणि मी याआधी कधीच केलं नाही होल्ड. जर मी खोटं बोलत असेल तर तुम्ही जाऊन खालीपर्यंत स्क्रोल करा. मी जे जे शिकलोय, जे जे काय काय केलंय ना ते मी ऑलरेडी पोस्ट केलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला कुठेच दिसणार नाही फ्रंट लिव्हर होल्ड. एखाद दुसरा फोटो दिसेल तुम्हाला, पण कधी असं व्हिडिओमध्ये नाही दिसणार की फ्रंट होल्ड मी होल्ड करून ठेवलं असं करून. कारण ती गोष्ट मला येतच नाही आणि मला ती आता शिकायची आहे. खूपच स्ट्रेंथ यूज होते. थकून गेलो मी पटकन, 20 मिनिटातच थकून गेलोय मी, पण मजा पण येते. आता मी होल्ड करून आहे ना एक लेग ओपन करीन 5 सेकंडसाठी, मग परत उतरून खाली, मग परत होल्ड करून सेकंड वाला लेग ओपन करीन 5 सेकंडसाठी. आता लेफ्ट लेग ओपन करीन. लक्षण होतं वाटतं त्याचं. फाईव्ह. फुल पॉवर. बापरे, एकदा तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला समजेल की किती स्ट्रेंथ लागते, किती होल्डिंगसाठी पॉवर लागते ते. बापरे, पण मजा येते. थकलोय आता खूप. थोडीसा मसल अपची प्रॅक्टिस करून घेतो, कारण मसल अप पण खराब झाले. खूप टायमानंतर करतोय मी हे सर्व, कारण मी सध्या जरा जिम मध्येच फोकस टाकलेला. पण आता मी हे करतोय, मजा पण येते. शा. 2 3 4. खूपच पॉवर लागते. असंच तुम्ही मला प्रेम देत राहा, फॉलो करत राहा, सबस्क्राईब करत राहा, लाईक करा, थोडीसा सपोर्ट करा प्लीज. फिट इट अप.